स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 2 चोरांकडून 8 मोटारसायकली जप्त। धुळे जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 2 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3,10,000 रुपये किमतीच्या 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 213/2025 BNS कलम 303 ते 2 या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता। दरम्यान दिनांक 5 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्सच्या मागील रस्त्यावर सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहिद अख्तर मोहम्मद सफर अन्सारी वय 26 राहणार सुलतानिया चौक जेवी रोड धुळे व शेख मोहबिन शेख रहीम वय 26 राहणार सलीम मुंशीनगर मालेगाव जिल्हा नाशिक अशी आहेत। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी धुळे, मालेगाव व आसपासच्या परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर, पॅशन प्रो, पल्सर 220, KTM 200 ड्यूक आणि YZF-R 15 अशा एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 3,10,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईमुळे आझादनगर पोलीस ठाणे धुळे तसेच मालेगाव पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून काही प्रकरणांबाबत अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच पोलीस कर्मचारी हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, आशिष वानखेडे, दिनेश परदेशी व प्रकाश सोनार यांनी केली।